जय शिवराय मित्रांनो, शेतकरी राजा 1989 या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मी लक्ष्मीकांत थोरात आपला आज पीक विमा भरायचा किंवा नाही याबद्दल थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर आज आपलं सरकार हे लबाडाचं सरकार असं म्हणायची आपल्याला वेळ आली आहे, कारण फडणवीस साहेब इतके लबाड आहेत ते शेतकऱ्याला त्यांनी विम्याच्या मार्फत दाखवून दिला आहे। कारण गेल्या वर्षी त्यांनी पीक विमा 17,500 हा मंजूर केला आणि प्रत्येकाला म्हणले की तुम्हाला काही ट्रिगर नाही, काही नाही, तुम्हाला नुकसान भरपाईचा क्लेम करता नाही, जर नुकसान झालं तर ऑटोमॅटिक तुम्हाला 17,500 ही घोषणा केली त्यांनी आणि एक फुटकी कवडी सुद्धा शेतकऱ्याच्या पदरात पडू दिली नाही। त्यामुळे यावर्षी आपल्या शेतकरी राजाला वाटायले की पीक विमा भरावा का नाही, हा प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात प्रश्न पडलाय की आज पीक विमा भरायचा का नाही। लास्ट डेट 31 जुलै आहे, पीक विमा सुरू झाला आहे। CSC सेंटरवाल्यांनी पीक विमा भरण्यास सुरुवात केली आहे, पण शेतकरी राजाच्या मनात हा प्रश्न कुठेतरी सुटला पाहिजे यासाठी आपण आज व्हिडिओ करायचं ठरवलं आहे। कारण आज जवळ आली आहे पीक विम्याची तारीख आणि 30 तारीख ही लास्ट असून सर्वांनी पीक विमा हा भरून घ्यायचा। तर त्याचं कारण सांगण्यासाठी मी तुमच्या सोबत आज आपल्या शेतकरी राजा 1989 या चॅनलवर आलेलो आहे। तर आपल्याला आज 2026 पीक विमा भरावा का नाही याबद्दल आपल्याला आज थोडक्या शब्दात माहिती घ्यायची आहे। तर त्याची माहिती आपण आज आपल्याला देणार आहोत। ही माहिती सर्वांना आवडली तर आपल्या मित्राला शेअर करा। मागच्या वर्षी शेतकऱ्याच्या पदरात निराशा पदरी पडली, यावर्षी पीक विमा भरायचा का नाही शेतकऱ्याला पडलेला प्रश्न आहे। पीक विमा शेतकऱ्याला गेल्या वर्षी काहीही मिळाला नाही, पीक विमा भरायचा का नाही, तो पीक विमा काही कामाचा नाही आणि सरकार सुद्धा काही कामाचे नाही, अशी भावना आपल्या शेतकरी राजाच्या मनात झाली आहे। काही गोष्टी महत्वाच्या आहेत सुद्धा। पीक विमा हा मुख्यमंत्र्यांनी आपल्याला भेटू दिला नाही। गेंड्याच्या कातडीचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी 17,500 ची घोषणा करून शेतकऱ्याला एक फुटी कवडी पदरात पडू दिली नाही, असे आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यासोबत धोका केलेला आहे। पण यावर्षी शेतकऱ्यांनी लक्षात राहू द्यायचे की आपला पीक विमा हा आपल्या पीक विम्याला एकच ट्रिगर आहे, तर ते आहे कापणी प्रयोगाचा। आणि कापणी प्रयोग कसा केला जातो की पीक कापून आपल्याला पिकाच्या वजन केलं जातं, किती भरलं 50%च्या आज जर अनिवार्य आली पीक कापणी प्रयोग करून तर आपल्याला पीक विमा दिला जातो। पण या वर्षीचा ट्रिगर कसा ठेवला आहे त्यांनी की मागच्या 5-7 वर्षाच्या सरासरीत पीक उत्पादनात किती घट आली आणि त्यानुसार पीक विम्याचा क्लेम आता बनतोय, हे आपल्याला नवीन माहिती देण्यासाठी मी आज तुमच्या समोर आलो आहे। आणि एकच ट्रिगर आहे आता सध्या, तर तो ट्रिगर आपल्याला समजून घ्यायचा आहे। तो ट्रिगर कशा पद्धतीने शासन वापरणार आहे हे शेतकऱ्याच्या लक्षात येत नाही आणि नंतर जर आपल्याला 2026 चा पीक विमा आला तर आपल्या शेतकऱ्याला पश्चाताप होईल की आपण पीक विमा भरायला हा पाहिजे होता आणि आपण पीक विमा हा भरला नाही। तर मागच्या 5-7 वर्षाचं उत्पन्न किती आहे कमी आणि या वर्षीचं किती कमी आहे, त्या घटीचा गणितानुसार टक्केवारीनुसार त्यांच्या ते तुम्हाला पीक विमा देणार आहेत। तर यावर्षी अल्निनो आहे का नाही ते जाऊ द्या पाण्यात, आपल्याला काही करायचं नाही। जेमतेम पाऊस थोडाफार पडणार आहे, पिकं सध्या वाळत आहेत, काही ठिकाणी पाऊसच नाहीये, काही ठिकाणी पेरणीच नाहीये, तर काही ठिकाणी शेतकरी राजा पेरून बसला आहे तर ती पिकं सध्या वाळत आहेत। काही ठिकाणी गावामध्ये प्यायला पाणी नाही, तर काही ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी आळंदीसारख्या ठिकाणी हा पूर येऊन खूप लोक पाठीमागच्या 8-10 दिवसामध्ये अडकली होती। पुन्हा वाहून गेले, नद्याच्या नद्या वाहून गेल्या, पूर्ण आपली धरणं पुण्याच्या साईडची सगळी धरणं भरली। तर काही साईडला काहीच पाऊस नाही, बऱ्याच साईडला हा दुष्काळ आहे। तर अल्निनो होणार प्रभाव त्याचा की नाही हे आपल्याला काय माहित नाही, ते सायंटिस्टच सांगू शकतात, पावसाचे जे अनुमान सांगणार त्यांनाच माहिती की अल्निनो ही काय आहे। तर आपल्या शेतकऱ्याला अल्निनो हे काहीच माहित नाही, त्यामुळे आपण पीक विमा हा भरून घ्यायचा आहे। जर पीक विमा आला आपल्याला तर पुन्हा आपल्याला पश्चाताप होतो की आपण पीक विमा हा भरायला पाहिजे होता। आणि फडणवीस साहेब कधी हे शुद्ध भाषेत, सरळ सोप्या भाषेत, शेतकऱ्याला समजेल अशा भाषेत कधी GR काढणार नाहीत आणि ते समजूनही कुणी त्यांचे विश्लेषक कधी सांगणार नाही। फक्त हा आम्ही GR काढाय अशा पद्धतीने पीक विमा भरा, ही शेवटची तारीख आहे, हे ट्रिगर लागू राहतील आणि तुम्हाला ट्रिगर लागल्यानंतर सांगतात की तुम्हाला 17,500 पीक विमा हा तुमच्या खात्यात येईल, सरसकट येईल सांगतात। ते पण शेतकरी खुश होतो,
खात्यात याची वाट बघतो, पण शेतकऱ्याच्या खात्यात हे गेंड्याच्या कात्रीचे मुख्यमंत्री 1 रुपया टाकायला तयार नसतात. कुठं पैसे टाकतात हे त्यांच्या जीवाला माहिती आणि कुठं निधी खर्च करतात. हा व्हिडिओ लक्षपूर्वक सर्वांना आहे का आणि सर्व शेतकऱ्यांना आपल्या जवळच्या पाठवा, त्यांना लक्षात येईल की आपण आज पीक विमा भरायचा आहे किंवा नाही. तर हे पीक विम्याबद्दल आपण आज सविस्तर माहिती घेतली आहे. तर पीक विमा सर्वांनी भरा, त्याचा काहीतरी आपल्याला फायदा होईल. न भरून फसण्यापेक्षा फसून भरा, काहीतरी आपल्या पदरी पडेल. शेतकरी कधी आपल्या आशेवर जगत असतो, पीक धान पेरतो शेतामध्ये आणि येईल अशी आशा करतो. तसंच पीक विमा तुम्ही भरा आणि येण्याची आशा करा, असं आपल्या चॅनल तर्फे मी आपल्याला सांगतो. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या शेतीबद्दल नवीन व्हिडिओ करत असतो आणि शेतकऱ्याच्या माहितीचे आपण व्हिडिओ तयार करत असतो. सबस्क्राईब केल्यामुळे आपल्याला सुरुवातीला व्हिडिओ येईल आणि आपल्याला माहिती ही सर्वात पहिल्यांदा मिळेल. तर हा व्हिडिओ आपल्या मित्राला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर ही माहिती सर्व शेतकऱ्यांना 30 जुलैच्या आत सांगा तुम्ही, ज्यांना कोणाला पीक विमा भरायचा आहे सर्वांनी पीक विमा हा तात्पर भरून घ्यायचा आहे. कारण शेवटच्या तारखेला हा सर्व्हर जाम होतं, जास्त लोक पीक विमा भरतात. काही बातमी येते पीक विमा येणार आहे किंवा कोणी सांगतो भरा पीक विमा 50% का होईना येईल किंवा 20% येईल. काही ट्रिगर काही लागू करतील आपले फडणवीस साहेब, ते तर काही विम्यात बदल करत नाहीत. माझं तर असं वैयक्तिक मत आहे की काही राज्यामध्ये सरसकट शेतकऱ्यांना पेरणी मदत म्हणून एकरी 10,000 रुपये देतात, तशी आपल्या फडणवीस साहेबांना तरतूद करावी आणि आपल्याला एकरी 10,000 रुपये ही रब्बीच्या हंगामात आणि खरीपच्या हंगामात ही मदत जाहीर करावी. पीक विमा भरा, ट्रिगर लागू करा, नुकसान झालं की नाही बघा, ह्या सर्व भानगडी करण्यापेक्षा आपल्याला फडणवीस साहेबांनी, माझी त्यांना कळकळीची विनंती राहील शेतकऱ्यासाठी की त्यांनी उत्पादन किती झालंय, ट्रिगर कोणता लागू करायचा आहे, कापणी प्रयोग करायचा का, पुन्हा माणसं पाठवायची कंपनीची, किती नुकसान झालंय ते काही व्यवस्थित टाकत नाहीत आणि शेतकरी अडाणी असतो, त्याला कॉम्प्युटर मधलं मोबाईल मधलं एवढं काही लक्षात येत नाही टक्केवारी किती टाकली काय. त्यामुळं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी असा निर्णय घ्यावा की एकरी 10,000 रुपये ही सरसकट मदत करून शेतकऱ्याच्या डीबीटी अकाउंटला टाकून द्यावी, तेव्हा शेतकरी सुधरेल. नाहीतर शेतकरी हा पेरणीला व्याजाने पैसे काढायला आहेच, ऊस जाताना पैसे काढायला आहेच, कारखाना पैसे घेतल्याशिवाय ऊस नेत नाही, तोळ्या पैसे घेतल्याशिवाय ऊस तोडत नाहीत, कुठेही शेतकऱ्याला आधी पैसे द्यावे लागतात. त्यामुळं फडणवीस साहेबांनी सरसकट आपल्याला मदत ही एकरी 10,000 रुपये द्यावी पेरणीच्या वेळेस त्याची, कारण पेरणीच्या वेळेस शेतकऱ्याला व्याजाने पैसे काढून पेरणी करावी लागते आणि वरून राजाची वाट बघावी लागते की आज पाऊस पडतो का नाही. त्यामुळं पेरणीची मदत ही 100% सरकारकडून असायला हवी. बऱ्याच राज्यात एकरी 10,000 रुपये देतात आणि शासन ही मदत केली म्हणून जाहीर करतं, तसं आपल्या महाराष्ट्र शासनाने असं करावं. हा व्हिडिओ आपल्या मुख्यमंत्र्यांनी पोहोचवा आणि त्यांनाही कळायला पाहिजे की बऱ्याच आपल्या राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हा पीक विमा मिळालेला नाही. कारण ते म्हणतात की एवढा 17,000 कोटी निधी दिला, 50,000 कोटी निधी दिला, या जिल्ह्याला दिला त्या जिल्ह्याला दिला. आमच्या बीड जिल्ह्याला तर फुटकी कवडी भेटलेली नाही. यावर्षी बीड जिल्ह्यातून बऱ्याच प्रमाणात शेतकरी पिका भरण्यापासून वंचित राहणार म्हणण्यापेक्षा त्यांना भरावा असं मनात वाटतच नाहीये. कारण गेल्या वर्षी पैसे सगळे पाण्यामध्ये गेलेत, 1 रुपयाही आपल्या शेतकऱ्याला मिळाला नाहीये. त्यामुळं शेतकरी यावर्षी पीक विमा भरायला ही टाळाटाळ करायला आहेत. यावर्षी आता 30 जुलै लास्ट तारीख आहे, तरी पण खूप कमी प्रमाणामध्ये पीक विमा भरायलेत लोक आणि भरायची इच्छा सुद्धा होण्यात गेली. कारण पहिले पैसे उसने घेऊन व्याजाने काढून पीक विमा माणूस भरतो आणि तो नाही आल्यावर मनामध्ये इतकी निराशा होते, पण त्याची व्यथा आपण कोणाला सांगू शकतो? कोणाला सांगू शकत नाही. कारण आपल्या राज्याचे राज्याचे मंत्री आहेत, कृषी मंत्री, तर ते आपल्याला काही विम्यामध्ये लक्ष घालत नाहीत. त्यांनी सर्व विश्लेषण करून सांगायला पाहिजे की या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये इतका विमा दिला, इतका ह्या जिल्ह्याला एवढा दिला, त्या तालुक्याला एवढा दिला. फक्त मुख्यमंत्री घोषित करतात की आम्ही पीक विम्यासाठी एवढा निधी दिला, तो निधी कुठे गेला काय गेला हे शेतकऱ्याला कधी माहित होत नाही. कारण शेतकरी हा सुशिक्षित नसतो पूर्ण, एवढा निधीपर्यंत त्याचं काही पोहोचणं होत नाही. कारण शेतातलीच कमी इतकी असतात की तो
तिथपर्यंत त्याला जाता येत नाही माहिती घेण्यासाठी. त्यामुळं माझी विनंती की शेतकऱ्यांनी हा पीक विमा सगळं हाताने भरा. यावर्षी काय ना काय आपल्या हाती लागेल. आणि हा व्हिडिओ आपल्या मित्राला शेतकऱ्याला संपूर्ण पोहोचवा. धन्यवाद.